जर दोन लिस्ट आहे तुमच्याकडे, 2 लिस्ट आहे, त्या 2 लिस्टला तुम्हाला जर कॉन्कॅटिनेट करायचं असेल किंवा दोन्ही लिस्टला तुम्हाला जोडायचं असेल तर ॲडिशनचं साईन आहे. कळलं? जर तुम्ही ॲडिशन करणं म्हणजे काय, 2 लिस्टला ॲड करणं, लिस्ट ए प्लस लिस्ट बी याला ॲड करणं म्हणजे काय, दोन्ही एलिमेंट काय करणं, एकमेकात जोडणं. सेम जस्ट लाईक अ एक्सटेंड मेथड. कोणत्या मेथडसारखं आहे? एक्सटेंड शिकलो ना आपण त्या दिवशी. एक्सटेंड मेथड. वन लिस्ट इज एक्सटेंडेड टू द अनदर लिस्ट. तर मी समजा लिस्ट ए प्लस लिस्ट बी म्हटलं तर बघा इथं काय दिलं, कॉन्कॅटिनेशन. बोथ ऑपरेटर शुड बी लिस्ट. दोन्ही काय असायला पाहिजे, लिस्ट असायला पाहिजे, अदरवाईज पायथॉन विल रेज अ टाईप एरर. दोन्ही ऑब्जेक्ट काय असायला पाहिजे, लिस्ट. इज इट क्लिअर? बोथ ऑब्जेक्ट शुड बी लिस्ट. एक मेथड झाली. नेक्स्ट मेथड आपण बघूया. ओके, हां, हा एक ऑपरेटर आहे. एक्स मल्टिप्लाइड बाय 3चा अर्थ काय होतो, ही व्हॅल्यू एक्सची 3 वेळा रिपीट होणार. पहिल्यांदा रिपीट झाली, दुसऱ्यांदा रिपीट झाली आणि तिसऱ्यांदा रिपीट झाली. इज इट क्लिअर? मल्टिप्लिकेशनचा अर्थ कळला. ॲडिशन काय करतं, कॉन्कॅटिनेशन करतं. 2 लिस्टला काय करतं, मर्ज करतं. आणि मल्टिप्लिकेशन काय करतं, जेवढ्या वेळा तुम्ही मल्टिप्लाय लिहिलं, 3 वेळा मल्टिप्लाय लिहिलं तर 3 वेळा 3 म्हणजे लिस्ट क्रिएट होतील. लिस्टच्या आतमध्ये रिपीट होईल 3 वेळा ऑब्जेक्ट्स. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेप्लिकेशन. इथं बघा एक्झाम्पल्स दिलेलं काही. आता हा एक महत्त्वाचा ऑपरेटर आहे. कम्पेअरिंग लिस्ट ऑब्जेक्ट. कोणाला कम्पेअर करायचं आहे, लिस्टला कम्पेअर करायचं आहे. समजा मी जर म्हटलं एक्स इज एक्झॅक्टली इक्वल्स टू वाय. इज इट? एक्स आहे हा आणि वाय आहे हा. बोथ आर इक्वल, ट्रू. एलिमेंट बाय एलिमेंट कम्पॅरिझन केल्या जाईल. तर आणि इथं म्हटलं एक्स इज इक्वल्स टू झेड म्हटलं, बघा काय आन्सर आहे याचा, फॉल्स आहे. का बरं फॉल्स आहे सांगा बरं मला. बघा का बरं फॉल्स आहे. हा जो आहे याला म्हणतात कॅपिटलाइज आणि हा कोणता केस आहे, टायटल केस. इज इट क्लिअर? हे सर्व वर्ड कोणते आहे, DOG कॅपिटल आहे ना लेटर्स, आणि हा कोणता आहे, D कॅपिटल आहे, बाकी स्मॉल आहे. तर बोथ लिस्ट आर डिफरंट. दॅट्स वाय आन्सर इज फॉल्स. इज इट क्लिअर? आणि इथं बघा खाली एक्स नॉट इज इक्वल्स टू झेड. बरोबर आहे ना, दॅट्स वाय इट इज ट्रू. नॉट इक्वल्स आहे ना, दोन्ही इक्वल नाहीच आहे, म्हणून याचा आन्सर ट्रू आहे. कळलं? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके, करून बघा. लेट मी एक्सप्लेन फर्स्ट. तुम्हाला चान्स देणार मग मी एक्झिक्यूट करण्यासाठी. आता इथे बघा, इथे असं कंपॅरिझन केलं, बघा दिसतं, ही लिस्ट एक्स आहे आणि ही लिस्ट वाय आहे. इथे कंपॅरिझन कसं होणार, पहिल्या एलिमेंटवर होणार. कोणत्या एलिमेंटच्या बेसिसवर होणार, पहिला एलिमेंट. एक्स इज ग्रेटर दॅन वाय म्हणजे 50 इज ग्रेटर दॅन 40. ठीक आहे. आन्सर काय असायला पाहिजे याचं, व्हॉट शुड बी द आन्सर. यू कॅन जस्ट एक्झिक्यूट. आय थिंक इट इज अ ट्रू आन्सर. येस, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. कळलं का? म्हणजे पहिला एलिमेंट कंपॅरिझन होईल, पहिल्या एलिमेंटचं कंपॅरिझन होईल इथे. ठीक आहे. इथे बघा आता सेकंड एक्झाम्पल. इथे काय दिलं, डॉग आणि रॅट. इथं कंपॅरिझन कसं होईल, पहिल्या एलिमेंटसोबत कंपॅरिझन. तुम्हाला ORD व्हॅल्यू शिकवलं तुम्ही. ORD म्हणजे असिक व्हॅल्यू. ORD व्हॅल्यू शिकवलं होतं मी. ORD व्हॅल्यू ऑफ D आणि ORD व्हॅल्यू ऑफ R. याच्यामध्ये जी व्हॅल्यू मोठी राहील ती कंडिशन ओके राहील, म्हणजे त्याचा आन्सर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील, व्हॉट एव्हर. म्हणजे समजा ORD व्हॅल्यू D आहे 55 सपोज आणि ORD व्हॅल्यू R आहे सपोज 44. असं जर असेल तर डेफिनेटली 55 इज ग्रेटर दॅन 44. याचा आन्सर ट्रू येईल. इज इट क्लिअर? याचा आन्सर काय येईल, ट्रू येईल. कळलं का सर्वांना? तर दिस इज द कंपॅरिझन ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट एलिमेंट. नेक्स्ट बघा आता इथे मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप माहिती आहे सर्वांना. मेंबरशिप इज क्लिअर टू एव्हरीवन? येस ऑर नो? काय मेंबरशिप, 10 इन एन आहे की नाही आहे, आन्सर इज ट्रू. 10 इन नॉट इन एन, आन्सर इज फॉल्स. 15 एन आहे, नॉट नाही आहे, आन्सर इज फॉल्स. 15 नॉट इन ट्रू आहे, आन्सर इज ट्रू. इज इट क्लिअर? मेंबरशिप ऑपरेटर. एक लिस्टचे वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत आपण जे बघत आहोत आता. आणि इथे बघा क्लिअर मेथड आहे. कोणती मेथड आहे? क्लिअर मेथडचा मुळात उद्देश काय आहे, टू क्लिअर द एंटायर लिस्ट. ही लिस्ट आहे
आणि इथं जर ही मेथड वापरली मी एन डॉट क्लिअर तर काय होईल, लिस्ट क्लिअर होऊन जाईल. लिस्ट मेथड इज क्लिअर टू एव्हरीवन, क्लिअर मेथड. ते नेक्स्ट मेथड बघूया आपण. नेस्टेड लिस्ट कशाला म्हणा, आताच सांगितलं थोडा वेळा आधी. नेस्टेड लिस्ट कळलं सर्वांना. व्हॉट इज नेस्टेड लिस्ट, इज इट क्लिअर टू एव्हरीवन? काय असतं, लिस्ट आहे ही, पहिली लिस्ट, दुसरी लिस्ट आणि तिसरी लिस्ट. एक वेळा पुन्हा रिपीट करतो, याला 0 नंबरची लिस्ट म्हणतो, 1 नंबरची लिस्ट आणि 2 नंबरची लिस्ट. आणि याच्या आतमध्ये एलिमेंट 0 आणि 1, याच्या आतमधले एलिमेंट 0 आणि 1, याच्या आतमधले एलिमेंट 0 आणि हा 1. इज इट क्लिअर? मला सपोज इथे 2 लिहिलं, 2चा अर्थ काय होते, ही लिस्ट 50 आणि 60, 50,60. याच्यामधला मला 0 एलिमेंट ॲक्सेस करायचा, म्हणजे काय ॲक्सेस, 50 ॲक्सेस करायचा आहे. कसा ॲक्सेस करणार, एन लिहिणार. हां, लिस्ट कोणत्या नंबरवर आहे, 2 नंबरची लिस्ट. त्याच्यामधला कोणत्या लोकेशनचा एलिमेंट 50, 50 कितीवर आहे, 0 नंबरवर आहे. दॅट इज 50. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? दिस इज कॉल्ड ॲज अ नेस्टेड लिस्ट. त्याला नेस्टेड लिस्ट म्हणतात. अजून काही ऑपरेशन्स बघू आपण याच्यामध्ये. ओके, पहिलं एवढं जे घेतलं मी तेवढं परफॉर्म करून बघा.